नमस्कार, स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती। एक ब्रेकिंग न्यूज, तरुणांसाठी ह्या क्षणाची महत्त्वाची बातमी। लाडकी बहिणीनंतर आता लाडका भाऊ योजना, लाडका भाऊचा लाभ कुणाला? लाडका भाऊसाठी पात्रता काय? शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ नाही। जर तुमचा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश झालेला असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात। काम करायचं आणि नंतर 6,000 मिळतील, मात्र ते सुद्धा 6 महिन्यासाठीच। कारखान्यासाठी मजूर पुरवण्याची योजना आहे, असे ह्या योजनेचे सत्य आहे। लाडका भाऊ योजनेचा जी.आर. आला, प्रस्तावित आहे ही योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, ज्याला आपण लाडका भाऊ म्हणतो आहे। उद्दिष्ट याचं उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष प्रशिक्षण, रोजगारक्षम करणे, आर्थिक तरतूद यासाठी 5,500 कोटीची तरतूद आहे। मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणाचे स्वरूप कसे आहे तर उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण इंटर्नशिप द्वारे उपलब्ध करून देणे, जे आहे ना कारखान्यात काम करणं आणि त्यानंतर 6,000 मिळतील, जे मगाशी मी सांगितलं। योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय? संकेतस्थळावर 12वी ITI पदवी व पदव्युत्तर शिक्षण पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार करते, मात्र त्यांचं शिक्षण चालू नसावं। विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, विविध आस्थापना म्हणजे उद्योग संस्था यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ हे दिलं जाणार। आता पात्रता काय आहे ती लक्षात घ्या। उमेदवाराची किमान वय 18 पूर्ण व कमाल वय 35 वर्ष असावे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदवी का पदवीधर पदव्युत्तर असावी, मात्र तो चालू शिक्षण घेत नसावा। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी किंवा रहिवासी असावा। उमेदवारांनी आधार नोंदणी असावी। उमेदवाराची बँक खाते आधार संलग्न असावी। उमेदवाराची कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विकास विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। आता यामध्ये कशी सरकार वेतन दिले बघा। शैक्षणिक अर्हता प्रतिमाह विद्यावेतन 12वी पास 6,000, ITI पदवी का 8,000, पदव्युत्तर 10,000, अशा पद्धतीची योजना आहे। मात्र लक्षात ठेवा, इंटर्नशिप 6 महिन्याची करावी लागेल आणि जर यात अनुपस्थित राहिलात तर त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही। मध्ये सोडून गेलात तर ही विद्यावेतन किंवा पुढील कोणत्याही योजनेसाठी पात्र राहणार नाही, हे लक्षात घ्या। म्हणून जे शिक्षण घेत आहे, ज्यांनी समजा BA किंवा कोणती पदवी का अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला आहे, VA वोकेशनल BA, त्यांनी मध्ये शिक्षण सोडून योजनेच्या नादी लागून, आणि योजना फक्त 6 महिन्यासाठी लक्षात घ्या, त्यानंतर योजनेचा पत्ता नाही। म्हणून काळजीपूर्वक निर्णय घ्या। हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओचे मत कमेंट करा। धन्यवाद।